हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 डेट अनाऊन्स झालेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून स्टुडंट वाट पाहत होते. सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, डेट कधी येतील. फायनली डेट अनाऊन्स झाल्यात आणि रजिस्ट्रेशन कधी करायचंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डेट काय आहेत, स्क्रुटिनी कुठे करायचंय तुम्हाला, या सर्व डेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर कनेक्ट राहा. कॅप राऊंड 1 2 3 4 स्पॉट राऊंड पर्यंत सगळे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. सुरू करूयात. तुम्हाला त्या डेट्स आणि ज्या काही अपडेट्स असतील त्या FE 2026 किंवा महासीईटीची जी वेबसाईट आहे, सीईटी सेलची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. गुगलला जाऊन तुम्ही जर FE 2026 जरी टाकले किंवा इम्पॉर्टंट डेट्स तरी तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. थोडंसं जाणून घेऊयात. बघा, कधी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्यात. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट, विद्यार्थ्यांचं, कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंगसाठी 2026 डेट्स आहेत 2 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, 2 जुलैपासून स्टार्ट होईल तर 12 जुलैला तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं. म्हणजे काय करायचं तर तुमचं नाव, गाव, तुमचे पर्सेंटेज, सीईटीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, असं सगळं, तुमचं कॅटेगरी, डोमिसाईल कुठलं आहे, अशा सगळ्या गोष्टी एंटर करायच्या आहेत आणि डॉक्युमेंट पण अपलोड करायचे 12 तारखेपर्यंतच संध्याकाळी 5. आता इथं 12 तारखेच्या इथं स्टार किंवा डॉलर असं ते दिलेलं आहे. ठीक आहे, स्टार टाईप एक चिन्ह दिलंय. त्याचा मिनिंग असा आहे की ही जी डेट दिलेली आहे 12 तारखेची कदाचित एक्सटेंड होऊ शकते, कन्फर्म नाही, किंवा फायनल डेट ही पण असू शकते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक ID मिळेल, पासवर्ड मिळेल. पूर्ण प्रोसेस जी असेल ती मी माझ्याच यूट्यूब चॅनलला स्टार्ट टू एंड प्रोसेस कशी असेल ते सर्व माझ्या या यूट्यूब चॅनलला तो एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो अवश्य बघा. आता व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म, त्याच्या डेट आहेत 3 तारखेपासून तर 13 जुलै 2026 पर्यंत. इथं पण तो स्टार तिथं दिलेलाच आहे. त्याचाही मिनिंग असा आहे की ती डेट कदाचित एक्सटेंड होऊ शकते किंवा फायनल असेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, 2 टाईप असतील, एक तर ऑफलाईन स्क्रुटिनी किंवा ऑनलाईन स्क्रुटिनी. तर ऑफलाईन स्क्रुटिनी केलेली बरी. म्हणजे काय की स्क्रुटिनी सेंटर जिथे आहेत, काही लोक त्याला फेलिसिटेशन सेंटर पण म्हणतात. ठीक आहे, तर त्या ज्या काही फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटर असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. विद्यार्थी स्वतःच्या लॅपटॉपवर घरी बसल्या रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतो. पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी फिजिकल स्क्रुटिनी, ऑफलाईन स्क्रुटिनी केलेली असेल तर तुम्हाला तुमच्या घरापासून जवळ असणाऱ्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजवर किंवा स्क्रुटिनी सेंटरवर जाऊनच व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे, आता हे रजिस्ट्रेशन करायचं कसं, कुठल्या स्टेप असतील त्याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर घेऊन येईल या युट्यूब चॅनलवर. त्यानंतर डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिडंट मेरिट लिस्ट, एकदा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं की तुम्हाला ते स्क्रुटिनी सेंटर एक प्रिंटआउट देईल. त्या प्रिंटआउटवर म्हणजे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट असं म्हणू, 2 टाईपचे फॉर्म असतील. एक ऍप्लिकेशन फॉर्म की जो तुम्ही ऍप्लिकेशन कराल त्यानंतर प्रिंटआउट निघेल, त्यावर सुद्धा स्टॅम्प घ्यायचा आहे स्क्रुटिनी सेंटरचा. आणि व्हेरीफाय झाल्याच्या नंतर ते स्क्रुटिनी सेंटर, तिथले स्टाफ मेंबर्स तुम्हाला अजून एक रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट नावाने प्रिंटआउट देतील. त्यावर पण स्टॅम्प आणि साईन असेल. या दोन्ही गोष्टी जपून ठेवायच्या. ते जर झालं तुमचं फायनल तरच तुमचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्म झालं असं समजायचं. जर काही त्रुटी असतील, समजा कुणाकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाहीये, तर मग तुमचं ते पूर्ण होणार नाही. ऍटलिस्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट तरी पाहिजे, किंवा नॉन क्रिमिलियर सारखे सर्टिफिकेट असतील तर त्या गोष्टींची रिसिप्ट तुमच्याकडे हवी आहे. तरच जे काही डॉक्युमेंट्स लागतील त्या डॉक्युमेंटची लिस्ट पण मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ मी बनवला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. ते तुम्ही बघून घ्या कुठल्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील. तर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 13 जुलै 2026 पर्यंत झाले पाहिजेत. जर या डेट एक्सटेंड झाल्या तर मी तुम्हाला या युट्यूब चॅनलवर त्या नवीन डेट ज्या कुठल्या असतील ते घेऊन येईल. सध्या तरी ह्या डेट दिल्यात, याच डेटमध्ये तुमची प्रोसेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ओके,
त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तुमची रँक किती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जनरल मध्ये किती असेल, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती असेल, जर तुम्ही गर्ल्स कॅन्डिडेट आहात तर मुलींमध्ये तुमची कितवी रँक आहे, ओबीसी कॅटेगरी असेल, एससी असेल त्या कॅटेगरीमध्ये कितवी रँक आहे, असं सगळं प्रोव्हिजनली डिस्प्ले होईल 15 जुलै 2026 ला. त्यानंतर एक ग्रीव्हियन्स पिरियड दिला जातो, सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स पिरियड, तो आहे 17 जुलै ते 18 जुलै. म्हणजे काय की समजा कोणाकडे रिसिप्ट तुम्ही या डेटमध्ये अपलोड केली आहे 2 जुलै ते 12 जुलै पर्यंत, आणि तुमच्याकडे जर 15 जुलै नंतर सर्टिफिकेट आलं ओरिजिनल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फॉर एक्झाम्पल, मग तुम्ही 16 ते 18 जुलै पर्यंत ते करू शकता. किंवा काही चेंजेस तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये करायचे असतील तर तुम्हाला हे ग्रीव्हियन्स हा पिरियड दिलेला आहे. आणि आता इथं बऱ्याच वेळेस काय होतं की रजिस्ट्रेशन करेपर्यंत कोणाकडं सर्टिफिकेट नसतात कास्ट रिलेटेड, मग त्यांची कॅटेगरी ओपन असते. पण ज्या वेळेस इथं ग्रीव्हियन्स पिरियड सबमिट केल्यानंतर कॅटेगरी चेंज होती, त्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट सुद्धा चेंज होते. मग तुमची रँकिंग जी लागणार आहे, तुम्हाला कॉलेज जे अलॉट होणार आहे ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर, ते डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट यानंतरच होणार आहे. मग जे काही असेल तुमची फायनल मेरिट लिस्टची रँक, त्यानुसारच तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. ऑब्वियस तुमचे पर्सेंटाईल जे असतील सीईटीचे किंवा जेईईचे, त्याच बेसिसवर फायनल मेरिट लिस्ट ह्या डिस्प्ले केल्या जातील आणि ते असतील 20 जुलै 2026 रोजी. ओके, आता हे सगळं झाल्याच्या नंतर कॅप राऊंड सुरू होतील. तर कॅप राऊंड जे असतील त्याच्या डेट अजून आलेल्या नाहीयेत, जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. जनरली एक कॅप राऊंड जो असतो तो 8 ते 9 दिवसांचा असू शकतो. कसं तर सगळ्यात पहिले तुमची सीट मॅट्रिक डिस्प्ले होती कॅटेगरी वाईज, तुमच्या कॅटेगरीला कुठल्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज आहेत ते सीट मॅट्रिक्स एक दिवस डिस्प्ले करण्यासाठी घेतात. त्यानंतरचे 3 दिवस जे असतात सगळ्यात महत्वाचे डेज, ते म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग, सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिलिंग. 3 दिवसात ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतरचा एक जो दिवस असेल प्रोव्हिजनल अलॉटमेंट, तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलाय ती अलॉटमेंट कॅप राऊंड 1 ची त्यानंतर डिस्प्ले होईल. आणि ऍक्सेप्टिंग सीट्स बाय द कॅन्डिडेट, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते ऍक्सेप्ट करायचंय की नाही, फ्रीज करायचंय की बेटरमेंट करायचं, ते पुढच्या 3 दिवसामध्येच असतं. 3 ते 4 इथे एवढ्यासाठीच लिहिलंय की कधी कधी 15 ऑगस्टची सुट्टी आली किंवा अजून मोठा हॉलिडे असेल, सुट्टी आली, तर त्यासाठी एक दिवस एक्सटेंड असू शकतो, पण त्याच्या डेट येतील त्यानुसार. ओके, तसंच हा एक कॅप राऊंड झाला. तसंच सेकंड कॅप राऊंड, थर्ड, फोर्थ, 3 असतील की 4 असतील कॅप राऊंड, ते आपल्याला डेट आल्यानंतरच कळेल. हे सर्व कॅप राऊंड कधी सुरू होतील, ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 20 तारखेच्या नंतर, 20 जुलैच्या नंतर. कदाचित या डेट एक्सटेंड झाले तर ते कॅप राऊंड सुद्धा पुढे एक्सटेंड केले जातील. तर सध्या तर एवढ्या डेट आलेल्या आहेत, कॅप राऊंड त्यानंतर होतील. आणि याच युट्यूब चॅनलवर मी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, व्हॅकन्सी पोझिशन कशी डिस्प्ले होतीये, कट ऑफ लिस्ट कशा बघायच्यात, अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस इन डिटेल्स घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड रहा अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.